नमस्कार, महान्यूज कट्टा चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी या गावामध्ये आलेलो आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत की जनतेच्या मनातील कोण आहे तो जिल्हा परिषदचा मेंबर आणि कोण आहे तो पंचायत समितीचा मेंबर। आज आपण जनतेच्या मनातून की बाबा तुमच्या मनातील पंचायत समितीचा किंवा जिल्हा परिषदचा सदस्य कोण असावा? कुठल्याही राहू द्या सर, मी काय सांगू तुम्हाला, कुठल्याही सदस्य राहू द्या, गावचा चांगला विकास कराव, चांगला राहाव, समजायला घेऊन सांभाळून चालाव। निवडून आले गोट करायचं, निवडून गेले गोट करायचं नाही, कुठलाच पक्ष राहू द्या। हा, माझं हे कर्तव्य आहे साहेब। आतापर्यंत किती जिल्हा परिषद सदस्य झाले, किती पंचायत समिती सदस्य झाले, फक्त नावाचे झाले, त्यांच्या हातानं काही कामं झालं नाही। आमचं एक नवीन चेहरा आहे तय्यब बशीर शेख। आम्ही लोकांना, मतदारांना एक आवाहन करतो की आम्हाला एकदा संधी देऊन बघा, आम्ही तुमच्या कामाला येईल। सदस्य इथल्या इथं हा, तुमच्या गावामधून तर आहेत, उभारलेत ना सर्व उमेदवार? उभारले। कोण असावा? इथं माझी तर इच्छा आहे की शिंदे गटमध्ये चांगले एकनिष्ठ माणूस आहे धनेश अचलारे, ते चांगल्या मताने निवडून यावं। आता सध्याला म्हणलं तर तय्यब शेख हा वंचित आघाडीतून उमेदवारी भरलेला आहे, तिकीट मिळालेलं आहे त्याला। आणि त्याच्याबरोबर सायरा फुलारी हे इच्छुक आहेत। तरी आता समाजमध्ये सगळ्या समाजाच्या आपल्या आपल्या उमेदवाराला सहकार्य करण्याचा प्रयत्न करायला लागलेत। त्याच्यामध्ये त्यांचं निकालला गेलं आणि त्यांना त्यांच्या बाजूनं जे पब्लिक राहिलं आणि विकास करणारा किंवा आपल्या अडीअडचणीला पळणारा जे माणूस आहे त्यालाच मदत करतील ही जनता। नाही, पण तुमच्या गावाची पार्श्वभूमी आहे, काही तुमच्या भागातील जिल्हा परिषद पण झालेत, पंचायत समिती पण झालेत, पण तुम्ही नवीन चेहऱ्याला का बरं दुजोरा देतो असं माझा प्रश्न आहे। नवीन चेहऱ्याला दुजारा द्यायचं कारण काय आहे, जे मागाडले आहेत त्यांना बघितलेले आहेत, लोक कंटाळलेले आहेत। अनेक पक्ष सोडून आता तर लोक नाराज आहेत इकडले। काँग्रेसचं हे बालेकिल्ला आहे, तरी बी लोक इकडे तिकडे पळापळी करायला लागले। ते उमेदवार चांगले नाहीत, काम करणारे चांगले नाहीत, लोकाला आश्वासन द्यायचं वेगळं आणि करायचं वेगळं, आणि भेटायचं नाही त्यांना, त्यांचा फोन उचलायचं नाही, त्यांच्या अडीअडचणीला यायचं नाही, यामुळे लोक नाराज आहेत, नवीन चेहरा बघायला लागले। आता पूर्वीचा जर इतिहास बघितला तर की बाबा तुमच्या गावातून पंचायत समिती सदस्य होते, बरोबर आहे का नाही? आणि आता दोन्हीही तिकीट मातब्बर तिकीट तुमच्या गावाला मिळालेले आहेत, बरोबर आहे का नाही? सेनेकडूनही मिळालेले आहेत, बीजेपी कडूनही मिळालेले आहेत। तो उमेदवार का नका असं तुम्हाला वाटतं? उमेदवार का नको म्हणलं तर यांनी जे पक्षाचे निष्ठावंत होते यांनीच जरा सोडून जायला लागल्यानंतर जनता काय करायचं, त्यांच्या मागे जायचं का? त्यांनी अर्ध्या रात्री अचानकच पक्ष बदलून जाते, मग काय त्यांच्यावर विश्वास काय ठेवायचं? निष्ठावंत म्हणून म्हणतात, मग आम्ही त्यांच्या बाजूनं सगळे राहायचं, त्यांनी अचानक रातोरात्र निर्णय घेणार, मग काय करायचं? जनतेने काय करायचं, काय म्हणून जायचं? कोणाचे नाव जरा नवीन चेहऱ्याचं नाव सुचवायचं असेल, सुसू दे किंवा न सुसू दे, नवीनच जरा सुचलं तर तक्रार होण्याची शक्यता आहे, आणि नवीनचं नाव सुनू दे तक्रार होण्याची शक्यता आहे। आता चांगलं, आता ते बी चांगलंच आहे, ते बी चांगलंच आहे। आता जनतेच्या मनात कोणाला निवडून देतील त्यांच्या मनावर आहे ते। मला काय जमत नाही सांगायचं। काय तुमच्या तुम्हाला काय वाटतंय? विकासाला मतदान करणार की पक्षाला मतदान करणार? विकासाला मतदान करणार। विकासाला। विकास की पक्ष? विकास झाला विकास आपल्या गावामध्ये? व्हायला आता कोण आहे हळूहळू विकासाचा चेहरा? कोण आहे तुमच्या दृष्टीने? आता इथून आपण नवीनला संधी दिलं पाहिजे। काय नाही विकासाचा चेहरा, भाजप की शिवसेना? तर सध्या तर गावात आता भाजप चालू आहे, भाजपला मत टाका। काका, आता सध्या इलेक्शन सुरू झालेत, माहित आहे, येत्या 5 तारखेला मतदान होणार आहे, बरोबर। तर आपल्या भागातून पण काही उमेदवार उभारलेत, काय वाटतं एकंदरीत पाहता? कोणचा आहे तुमचा शिक्का? नाही, कोण तुम्हाला कोण वाटतं? आता तुमच्या गावातून उभारलेत ना? मला एकच लागतं आता, हम्म, गुलाबी एक, कोण? गुलाब झेंडू, झेंडू, कमळ? कमळ, कमळ म्हणायचंय का तुम्हाला? कमळ, कमळ कमळ येईल, हा. कमळ फुलेल, येईल, जास्ती गॅरंटी। काय गावचा विकास एकंदरीत कसं? काँग्रेस बी येऊ शकतात, बोलू शकत नाही। काँग्रेस पण येऊ शकते,
विकास झालाय काँग्रेसच्या काळामध्ये? नाही. मग काँग्रेस येऊ शकते असं म्हणताय? विशेष सांगालो हा बरं पुढचं काय होतं काम ते हा बरं, ते बरं, सांगालो बरं. कोणचं काय येईल का हा, पता हा, हा. आलं त्याचे नशीब हा. ना आले त्याचे नशीब असं. नाही आता निवडणूक होणार आहे बरोबर आहे. काय वाटतं कोण निवडून येईल? आता ते पाण्याला खांबासारखं आहे, ते कोणाला बैलाला निवडून मतदान जनतेचा विकास करायचा असलं तर आम्ही काय कोणाचं मतदान होणार त्याच खालीवरच होणार त्याच्यात. मग आम्ही काय ते करायचं ते मतदान करायचं ते करतोच आम्ही. आणि काय कट्टा बर तुमचं काय बोला पहिला प्रश्न. काय वाटतं आता हे निवडणुका लागल्यात? निवडणुका लागल्या त्याचा पहिल्यापासून लागलेच आहे त्या. हं? ज्याने त्याने तिकडं आहे इकडं आहे ती हे आपल्याला काही हे नाही. आपल्याला जिथं वाटेल तिथं आपण करणे आणि आपल्या आपल्या घरी गपचे बसणे. विकासाला मतदान करणार की पक्षाला? विकासाला ते बोलू नको रे. विकासाला फक्त विकासासाठी. पक्ष बघून करणार की विकास बघून करणार? अहो पक्ष आता 17-60 पक्ष आहेत कुठला पक्ष धरावा आम्ही? हा आता ह्यांच्यातच इथं फुटाफुट व्हायला लागले. ते शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस एवढं एक राहिले, बीजेपी एक राहिले. हा बाकीचे इतर राहतीच की स्थानिक पक्ष बारीक 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 बारीक. मग आता फक्त विकास कोण करेल त्याला आपण मतदान करणे आणि ती पुढं विकास करते ती न करते ती ही माहित नाही अजून. आतापर्यंत 65 वर्षात काय झालं नाही, आता काय होणार आहे? येडायच का? 65 वर्ष वय आहे माझं. 65 वर्षापर्यंत काय केले ते कोण? आणि आता ह्या पुढे काय होत नाही. मतदान हे करायचं, हे दान कोणाला तर करायचंच आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी दान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबाला बी एकच मतदान दिले, श्रीमंताला बी एकच मतदान दिले हक्क. आणि मोदी पंतप्रधान त्याला बी एकच हक्क आहे, राष्ट्रपती त्याला बी एकच हक्काचं मतदान आहे. आणि गोरगरिबाला एकाच आहे, किती श्रीमंत राहू त्याला बी एकाच आहे मतदानचा हक्क आहे. कोण का 10 मतदान करत नाही. आता ह्यांनी काढले ती उगा कोण तर कोणा आणायचं कोणाला तर जाऊ दे हेच आहे रे चालू म्हणून असं केलेलं आहे ती. मग आपल्याला पक्षापेक्षाचा काय संबंध नाही, फक्त विकास. निवडणुका सुरू आहेत, काय वाटतं एकंदरीत गावची परिस्थिती? सध्या तरी म्हणजे समाज आमचा नाराजच होता आम्हाला तिकीट न दिल्यामुळे. तरी पण सगळ्या समाजाचे आम्ही म्हणजे विचारपूस करून सचिनदादाला निवडून द्यायचा विचार केलेला आहे. आम्ही पूर्ण पाठिंबा देतो म्हणून सांगितलेले आहे. काय वाटतं का एकंदरीत गावची परिस्थिती? गावची जिल्हा परिषद परिस्थिती आणि पंचायत समिती दोन्हीकडनं पण इलेक्शन लागले, काय म्हणताय एकंदरीत काय वाटतं? आता मेत्री साहेब इकडे एकनाथ शिंदेला सपोर्ट केलेला आहे. दिनेश सासरे आहेत आणि गड्डू पटणी आहेत आणि आपलं ह्याने उडोचं आणि काय त्यांचं नाव खंडागळे. आता कॉम्पिटिशन आहे, कोण अपेक्षा काढतंय कोण ही करतंय. मात्र आता कसं आमचं मराठा समाज आहे, माझं पाहुणच आहे खंडागळे. आणि दिनेश सासरे माझं मी जिगरी दोस्त आहे आणि गड्डू पटणे माझं खास दोस्त. आता माझी डेअरी इथं स्वतः द्विधावस्था की तुमच्यामध्ये? हा द्विधावस्था झाली की तुमची? सगळ्यामध्ये आता कसं आहे कॉम्पिटिशन लागले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे. काय वाटतं एकंदरीत परिस्थिती गावची? सध्या तर बीजेपीकडे सर्वांचं लक्ष आहे.